लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना आता 7वा हप्ता जमा झालेला आहे आणि आता लगेच 8वा हप्ता जमा होणार आहे. 8व्या हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता. फेब्रुवारीच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे. फेब्रुवारी हप्ता मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, कारण की आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे पैसे सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर आता आपण संपूर्ण माहिती पाहूया. त्या अगोदर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर. लाडक्या बहिणींना 7वा हप्ता मिळाला आणि आता लगेच 8वा हप्ता मिळणार आहे. सर्वात मोठी अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. अशाच प्रकारच्या ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तर बघा, लाडक्या बहिणींना नुकताच 7व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत. तुम्हाला 7व्या हप्त्याचे पैसे मिळालेले आहेत का नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर बघा, तुम्हाला पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारचा मेसेज आलेला असेल. अखेर सर्व बहिणींची प्रतीक्षा संपली. सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणींच्या जानेवारी महिन्याचे 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. तुम्हाला मिळालेले आहेत की ते कमेंटमध्ये सांगा. ज्या महिलांना अजूनपर्यंत 7वा हप्ता मिळाला नाहीये त्यांना आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण गायडन्स करणार आहे की त्यांना पैसे का आले नसतील, त्याचं काय कारण असू शकतं याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार आहे त्याविषयी सुद्धा आजच्याच व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट सांगणार आहे. तर बघा, तुम्हाला आता फेब्रुवारी हप्त्याची तारीख सांगणार आहे. त्या अगोदर तुमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. एक मोठी खुशखबर आहे. ही खुशखबर आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असणार आहे. तर बघा, पैठणी साडीचा गिव्हअवे करण्यात येणार आहे. ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी पैठणी साडी मोफत दिली जाणार आहे. बघा, जवळपास आपल्या चॅनलवरती आता 95,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. फक्त आणि फक्त 5,000 सबस्क्रायबर बाकी आहेत. तर ज्या दिवशी आपले 1,00,000 सबस्क्रायबरचं टार्गेट पूर्ण होईल त्या दिवशी ही पैठणी साडी लकी विनरला देण्यात येईल. यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला पोस्टाच्या मार्फत त्यांच्या ॲड्रेसवरती ही साडी ज्या दिवशी 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशीच गिफ्टमध्ये देण्यात येणार आहे. ठीक आहे, आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. तर बघा, महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत किती पैसे मिळाले. तर बघा, लाडक्या बहिणींना टोटल एकूण 10,500 रुपये जमा झालेले आहेत. तुम्हाला किती रुपये जमा झाले ते कमेंटमध्ये नक्की टाका. ठीक आहे, बघा, आतापर्यंत 7 हप्ते तुम्हाला जमा झालेले आहेत आणि आता पुन्हा एकदा तुमच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. तर बघा, महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे 24 डिसेंबर 2024 ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये जमा केलेले आहेत. त्याचप्रमाणे सरकारने जानेवारी महिन्याचे पैसे 24 जानेवारी पासून जमा करण्यास सुरुवात केली होती. तर बघा, आजपर्यंत तुम्हाला पैसे मिळालेले आहेत का ते कमेंटमध्ये नक्की टाका जानेवारीचे. ठीक आहे, बघा, 24 तारखेपासून पैसे जमा करण्यास सुरुवात झाली. 26, 27, 28 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचे पैसे जमा झालेले आहेत. आता ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत त्यांना आता सांगणार आहे की तुम्हाला पैसे का जमा झालेले नसतील, त्याचं काय कारण असू शकतं. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहिणीच्या जानेवारी महिन्याच्या म्हणजे 7व्या हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही, तर अशा महिलांसाठी आता या ठिकाणी महत्त्वपूर्ण माहिती आहे. तर बघा, तुम्हाला आता पैसे कधीपर्यंत मिळतील. तर बघा, 30 जानेवारी च्या कालावधीमध्ये दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात योजनेचा लाभ जमा केला जाणार आहे. त्यामुळे महिलांनी पुढील काही दिवस लाभ जमा होण्याची वाट पाहावी. बघा, ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत त्यांनी 30 जानेवारीपर्यंत वाट पाहावी. तुम्हाला जर अगोदरचे 6 हप्ते आले असतील म्हणजे 6 हप्त्याचे पैसे आले असतील म्हणजे 9,000 रुपये तुम्हाला मिळाले असतील, परंतु या जानेवारी महिन्याचे पैसे आले नाहीत अशा बऱ्याचशा महिलांच्या कमेंट आहेत की दादा आम्हाला 6 हप्ते मिळाले होते परंतु आम्हाला आता यावेळेचा 7वा हप्ता मिळाला नाहीये. जर तुम्हाला अजूनपर्यंत 7वा हप्ता येत नसेल किंवा आला नसेल तर तुम्ही 30 जानेवारीपर्यंत वाट पाहावी. तुम्हाला हप्ता जमा होऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर बघा, काय कारण असू शकतं पैसे जमा न होण्याचं. तर या ठिकाणी महत्त्वाची अपडेट. तर बघा, जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेमधून वगळण्यात आलेले आहे. ही पण महत्त्वपूर्ण या ठिकाणी अपडेट आहे. म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून जर इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे बंद होणार आहे. ही पण महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त या ठिकाणी बघा, जर तुम्हाला ती रक्कम म्हणजे इतर योजनेचा लाभ जर तुम्हाला 1500 पेक्षा जास्त घेत असाल किंवा 1500 घेत असाल तर तुमचं पैसे येणे बंद होणार आहे. जर 1500 पेक्षा जर तुम्हाला रक्कम कमी मिळत असेल, उदाहरणार्थ जर तुम्हाला 1,000 रुपये कोणत्याही इतर शासकीय योजनेतून मिळत असतील तर उरलेले 500 रुपये तुम्हाला
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आई तटकरे मॅडम यांनी पाठीमागे सांगितलेली होती. ठीक आहे. त्यानंतर बघा आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत किती लाभ मिळालेला आहे. तर बघा, ज्या महिलांना 7 हप्ते जमा झालेले आहेत त्यांना टोटल 10,500 रुपये मिळालेले असतील. ज्या महिलांना 7वा हप्ता मिळाला नाही परंतु 6 हप्ते त्यांना व्यवस्थितपणे मिळाले होते, तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेमधून 9,000 रुपये मिळालेले असतील. तसेच ज्या महिलांना 5 हप्ते मिळालेले आहेत, त्यांनी उशिरा वगैरे फॉर्म भरला किंवा सप्टेंबर महिन्यापासून फॉर्म भरलेल्या होत्या, अशा महिलांना 7,500 रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, काही महिला अशा सुद्धा आहेत त्यांना 4च हप्ते मिळालेले आहेत आणि त्यांनी उशिरा फॉर्म भरला किंवा काही तांत्रिक अडचणी वगैरे असतील, त्यांना 6,000 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर काही काही महिलांनी नोव्हेंबरमध्ये अर्ज केला होता, त्यामुळे बघा त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, ऑक्टोबरमध्ये सुद्धा अर्ज केला होता काही महिलांनी. 1 ते 15 तारखेच्या दरम्यान, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 3च महिन्याचे त्यांना पैसे मिळालेले आहेत, 4,500. ठीक आहे. अशा सुद्धा काही महिला आहेत ज्यांना 2,000 रुपये, 3,000 रुपये मिळाले, 2 हप्तेच त्यांना मिळालेले आहेत. आणि आता नवीन अर्ज करणाऱ्या काही महिला असतील ज्यांना फक्त 1,500 रुपये मिळालेले असतील. आणि अशा सुद्धा काही महिला असतील ज्यांना 0 रुपये सुद्धा मिळालेले असतील. कारण की याचं कारण काय आहे की या महिलांचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल किंवा फॉर्म पेंडिंगमध्ये असेल, फॉर्म अप्रूव्ड झालेला नसेल. त्यामुळे अशा सुद्धा महिला बऱ्याचशा आहेत. तुम्हाला किती लाभ मिळाला आहे लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. त्यानंतर बघा आता महत्त्वपूर्ण अपडेट, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 7 हप्ते महिलांना जमा झालेले आहेत. तर बघा, 7 हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत. 7 हप्त्याचे तुम्हाला 10,500 रुपये देण्यात आलेले आहेत. आता लाडक्या बहिणींना 8वा हप्ता मिळणार आहे आणि 8व्या हप्त्याचे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार आहेत. 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हा हप्ता असणार आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला बऱ्याचशा महिलांचा प्रश्न होता की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 2100 येणार की 1,500 येणार. तर बघा, फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 1,500 रुपयेच येणार आहे. ही गोष्ट एकदम क्लिअर आहे. ठीक आहे. असे मिळून या ठिकाणी बघा, तुम्हाला बघा हे 7 हप्त्याचे 10,500 अधिक हे 1,500 असे मिळून लाडक्या बहिणींना 12,000 रुपये टोटल फेब्रुवारी महिन्यापर्यंत जमा होणार आहेत. बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींसाठी आता खूप मोठी खुशखबर या ठिकाणी सांगणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना आता मार्च महिन्याचा जो हप्ता मिळणार आहे, म्हणजे आता फेब्रुवारीचा हप्ता असणार आहे 8वा हप्ता, त्यानंतर मार्च महिन्याचा जो हप्ता असणार आहे तो 9वा हप्ता असणार आहे. तर हा जो हप्ता असणार आहे या हप्त्यासंदर्भात खूप मोठी खुशखबर आहे. तर बघा, तुम्हाला आता फेब्रुवारी महिन्यापर्यंत टोटल 12,000 रुपये जमा होतील, म्हणजे टोटल 8 हप्त्यांचे हे 12,000 रुपये असतील. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जो 9वा हप्ता देणार आहे तो हप्ता 2,100 रुपये मिळणार आहे, अशी अपडेट समोर येत आहे. तर बघा, 2,100 रुपये बाबत जो निर्णय आहे बघा, महायुती सरकारने त्यांच्या वचननाम्यामध्ये किंवा त्यानंतर बघा, ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांनी निवडणुकीच्या दरम्यान, प्रचारादरम्यान त्यांनी स्वतः घोषणा केली होती की लाडक्या बहिणींना आम्ही 2,100 रुपये देणार आहोत. तर बघा, मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, मार्च महिन्यामध्ये 3 तारखेला बघा, 3 मार्च पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे आणि त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा सुद्धा समावेश असणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेचा जो 2,100 रुपये आहे त्याचा निधी वाढवायचा आहे, म्हणजे 600 रुपयाची वाढ करायची आहे. जे तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपयाची रक्कम मिळते त्यामध्ये 600ची वाढ करायची आहे. तर त्या संदर्भात आता निर्णय घेतला जाणार आहे त्या अर्थसंकल्पामध्ये. त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस वाढलेले आहेत की तुम्हाला मार्च महिन्यापासूनच 2,100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. आणि असे मिळून मार्च महिन्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये 14,100 रुपये जमा होतील जर 2,100 रुपये मिळाले. आणि जर मार्च महिन्यामध्ये 1,500च मिळाले तर याच्यामधून तुम्हाला 600 रुपये वजा करावे लागतील. ठीक आहे. तर खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत की लाडक्या बहिणींना मार्च महिन्यापासून 2,100 रुपये मिळतील, कारण की त्यावेळेस अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे आणि त्यामध्येच निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. भरपूर महिलांनी प्रश्न विचारला होता की लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेत का. तर बघा, राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना तशीच सुरू राहणार आहे. माहिती सरकारने एकही निकष बदललेला नाही. पुढेही या योजनेचे निकष बदलले जाणार नाहीत, स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, ज्या महिलांना अजूनपर्यंत 7वा हप्ता जमा झालेला नाही त्यांच्यासाठी सूचना आहे, तुम्ही 30 जानेवारीपर्यंत वाट पहा. ठीक आहे. त्यानंतरही जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे, तुम्हाला अगोदर पैसे आले होते ना, आता जर नाही आले तर बघा, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर नाही पाहिजे. जर 4 व्हीलर असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार नाही, कारण की निकषमध्ये स्पष्ट लिहिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, आता आपण 8व्या हप्त्यासंदर्भात या ठिकाणी बघा, आता तुम्हाला 8व्या हप्त्यासंदर्भात अपडेट सांगतो. फेब्रुवारी महिन्याचा जो 8वा हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे. तर बघा, जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो 24 जानेवारी पासून वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तुम्हाला आज उद्यापर्यंत पैसे सर्वांना मिळून जातील. बऱ्याचशा महिलांना पैसे हे मिळालेले आहेत 7व्या हप्त्याचे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता सर्वात महत्वाची गोष्ट, आपला व्हिडिओचा जो मेन टॉपिक आहे तो हप्ता आहे, तो टॉपिक आहे
म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता. तर बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडकी बहीण योजना 8वा हप्ता तारीख जाहीर झाली. मोठी अपडेट. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. तर बघा सर्व बहिणींसाठी आनंदाची बातमी. महायुती सरकारने 8वा हप्ता लवकर देण्याचा जर विचार केला तर फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. जर बघा या ठिकाणी त्यानंतर महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. महत्त्वाचं ट्विस्ट या ठिकाणी आहे. ट्विस्ट काय आहे तर बघा डिसेंबर, जानेवारी सारखा जर तुम्हाला हप्ता उशिरा आला किंवा त्यास या दोन्ही महिन्यांसारखा जर हप्ता आला तर तुम्हाला कोणत्या कालावधीमध्ये पैसे मिळतील तर बघा 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये हे जे 4 दिवस आहेत हे अतिशय इम्पॉर्टंट ठरतील. या 4 दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील फेब्रुवारी महिन्याचे. त्यानंतर बघा फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात या ठिकाणी एक ऑथेंटिक अपडेट समोर आलेले आहे. स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी ही अपडेट दिलेली आहे. तर त्या काय म्हणालेल्या आहेत की बघा फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सुद्धा आतापासूनच नियोजन सुरू केले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. त्यामुळे बघा यावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत.